नमस्कार. आजचा विषय शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा धडा तलवारीचा नव्हे तर सत्य शोधण्याच्या धैर्याचा आहे. एका पुस्तकात एक गोष्ट लिहिलेली असते, दुसऱ्या पुस्तकात त्याच घटनेचं वेगळं वर्णन असतं आणि तिसऱ्या ठिकाणी त्या घटनेचाच उल्लेख नसतो. मग प्रश्न पडतो, खरं कोणतं? ही कथा फक्त इतिहासाची नाही, ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची आहे. कारण आपण सगळेच अनेक गोष्टी ऐकतो आणि त्या सत्य आहेत असं गृहीत धरतो. लहानपणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या असंख्य कथा ऐकल्या. त्या प्रेरणादायी होत्या, अभिमान वाटाव्या अशा होत्या. पण आपण कधी थांबून स्वतःला विचारलं का, या कथेचा पुरावा काय आहे? इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी याच प्रश्नावर संपूर्ण आयुष्य घालवलं. त्यांनी एक साधा पण अत्यंत शक्तिशाली विचार मांडला. इतिहास भावना जपतो, पण सत्य पुरावे सांगतात. आपण अनेकदा समजतो शिवाजी महाराज महान होते कारण आपण त्यांच्याबद्दल अनेक कथा ऐकल्या. पण खरी गोष्ट यापेक्षा मोठी आहे. त्यांच्या महानतेला कोणत्याही काल्पनिक गोष्टीची गरज नाही. समकालीन पत्रव्यवहार, मराठा, मुघल, आदिलशाहीतील कागदपत्र, युरोपियन प्रवाशांच्या नोंदी, प्रशासकीय दस्तवेज हे सगळं मिळून सांगतात एक तरुण राजाने अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत स्वराज्य उभारलं, सक्षम प्रशासन निर्माण केलं, आरमार उभं केलं, किल्ल्यांची व्यवस्था मजबूत केली, आर्थिक शिस्त निर्माण केली आणि सर्वात महत्वाचं लोकांमध्ये आत्मविश्वास जागवला. एक गोष्ट माझ्या मनात कायमची राहिली, इतिहासकार एकाच पुस्तकावर विश्वास ठेवत नाहीत. ते अनेक स्वतंत्र पुरावे एकत्र पाहतात. जेव्हा वेगवेगळे स्तोत्र एकच गोष्ट सांगतात तेव्हा इतिहास अधिक विश्वासार्ह बनतो. क्षणभर विचार करा, आपण आपल्या आयुष्यात किती वेळा असं करतो? व्हॉट्सअपवर आलेला मेसेज, सोशल मीडियावरची पोस्ट, कोणीतरी सांगितलेली अफवा आणि आपण ती पुढे पाठवतो सत्य तपासल्याशिवाय. ही चूक फक्त इतिहासात होत नाही, व्यवसायात होते, नोकरीत होते, नात्यामध्ये होते, घरामध्येही होते. एखाद्या व्यक्तीबद्दल एकच बाजू ऐकून आपण मत बनवतो, एखादी बातमी न तपासता खरी मानतो आणि मग निर्णय चुकीचे ठरतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखीन एक मोठा धडा म्हणजे नेतृत्व म्हणजे माणसांना त्यांच्या धर्माने नाही तर त्यांच्या गुणवत्तेने ओळखणं. दौलत खान, दर्या सारंग, सिद्दी इब्राहिम अशा अनेकांनी स्वराज्यासाठी काम केलं कारण महाराजांसाठी निष्ठा, क्षमता आणि राज्यहित सर्वात महत्वाचं होतं. नेताजी पालकर यांचं उदाहरणही हेच सांगतं. मोठा नेता चुका मोजत बसत नाही, तो योग्य माणसाला पुन्हा उभं राहण्याची संधी देतो. महाराजांनी फक्त युद्ध जिंकली नाहीत, त्यांनी विचार जिंकले. राज्य व्यवहार कोश तयार करून त्यांनी प्रशासनात आपल्या भाषेचा आत्मविश्वास निर्माण केला. सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून त्यांनी समाजाला सांगितलं, पुनर्निर्माण हे सुडापेक्षा मोठं असतं. आजच्या काळात आपल्याकडे माहिती खूप आहे, पण सत्य शोधण्याची सवय कमी होत चालली आहे. मतं तयार होतात, पुरावे नंतर शोधले जातात, पण महान माणसं याच्या उलट वागतात. ते आधी पुरावे पाहतात, मग मत बनवतात. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा वारसा किल्ले नाहीत, तलवारही नाही, तर विचार करण्याची पद्धत आहे. तथ्यावर विश्वास ठेवण्याची, योग्य प्रश्न विचारण्याची आणि सत्य स्वीकारण्याची. कारण जो माणूस सत्याला घाबरत नाही तोच इतिहास घडवतो. आज तुम्ही एकच सवय लावा, कोणतीही गोष्ट खरी मानण्यापूर्वी स्वतःला विचारा, याचा पुरावा काय आहे? हा एक प्रश्न तुमचे निर्णय बदलू शकतो, तुमचं नेतृत्व बदलू शकतो आणि कदाचित तुमचं संपूर्ण आयुष्यही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा सन्मान त्यांच्या कथा वाढवण्यात नाही तर त्यांच्या सत्यातून शिकण्यात आहे. धन्यवाद.